नमस्ते बालमित्रांनो, आज आपण कलेक्टिव्ह नाउन बद्दल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपलं प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन व्यवस्थित क्लिअर झालेले आहे अशी आशा करते. तरी पण आपण थोडीशी रिव्हिजन घेऊ. प्रॉपर नाउन म्हणजे काय असतं? एखाद्या वस्तूचं, ठिकाणाचं, व्यक्तीचं जे काही विशेष असं नाव असतं त्याला आपण काय म्हणायचं? प्रॉपर नाउन म्हणायचं. उदाहरणार्थ आपण प्रथमेश म्हणू, गजानन म्हणू. ठीक आहे, हे सर्व काय होणार? प्रॉपर नाउन होणार. त्याचबरोबर कॉमन नाउन म्हणजे काय असतं? एकाच प्रकारच्या वस्तू, एकाच प्रकारच्या ठिकाणं असतील, एकाच प्रकारची कोणतीही गोष्ट असेल, त्याचं जे कॉमनली नाव असतं, सामान्य नाव असतं, त्याला काय म्हणायचं? कॉमन नाउन. जसं की मुलगा, बॉय, ठीक आहे, गर्ल. अंडरस्टँड? आता आपण कलेक्टिव्ह नाउन बद्दल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय असतं? समुदायवाचक नाव. समुदायवाचक नाव म्हणजे एखाद्या समूहाचं नाव, एखाद्या व्यक्तीचं, ठिकाणाचा, वस्तूचा जो काही समूह होतो आणि त्या समूहाला जे नाव दिलं असतं त्याला म्हणायचं आपण कलेक्टिव्ह नाउन. आता तुम्ही पहा, आपण जर म्हटलो टीम, फ्लॉक, बंच आणि बंडल, हे सर्व काय आहेत? हे समूहवाचक नाव आहे. त्याला कलेक्शन झाले कुठल्या तरी, याच्यामध्येच तुम्हाला आयडेंटिफाय करता येतं की कलेक्टिव्ह नाउन आहे. कलेक्शन, कोणत्याही गोष्टीचं कलेक्शन झालं असेल आणि त्याला जे काही नाव दिलं जातं त्या कलेक्शनला त्यालाच म्हणायचं कलेक्टिव्ह नाउन. याच्यामध्ये जर तुम्हाला ओळखायला अजून एक क्लू पाहिजे असेल तर एकच लक्षात ठेवायचं, ते म्हणजे त्या ठिकाणी एक वस्तू नसते, खूप वस्तूंचा समूह असतो, तेव्हाच ते कलेक्टिव्ह नाउन होतं. ठीक आहे, आता तुम्हाला जर म्हटलं प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन आणि खाली उदाहरण दिले आणि ओळखा म्हटलं, तुम्हाला जर म्हटलं प्रथमेश, अनिका आणि त्याचबरोबर बंडल, तर तुम्ही सरळ म्हणणार बंडल, कारण बंडल मध्ये एक वस्तू नाहीये, भरपूर गोष्टींचा समूह असेल त्यावेळेसच आपण बंडल म्हणू शकतो. कशाचं बंडल असू शकतं? नोटांचं बंडल असू शकतं. ठीक आहे, त्याचबरोबर आता बघा फ्लॉक ऑफ बर्ड्स. आपण एक पक्षी चाललाय आकाशातून उडत आणि आपण फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हणतो का? नाहीत म्हणत. आपण काय म्हणतो? फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हणू शकतच नाही. त्या ठिकाणी आपण म्हणतो फक्त एक बर्ड उडतोय. ठीक आहे, त्याचबरोबर बंच ऑफ क्लोथ्स, खूप मोठे कापड असतील आणि त्याचं आपण गाठोडं बांधलं असेल तरच आपण त्याला काय म्हणू शकतो? बंच ऑफ क्लोथ्स. त्याचबरोबर ग्रुप ऑफ चिल्ड्रन, एकच मुलगा थांबलाय आणि त्याला म्हणतो आपण ग्रुप झाले मुलांचा. नाही, फक्त एक मुलगा आहे, त्याला आपण फक्त बॉय जर म्हटलं तर ते कॉमन नाउन होणार. आणि जर आपण म्हटलो ग्रुप ऑफ चिल्ड्रन, ग्रुप जर म्हटला, हा शब्द आलाच ग्रुप, की ते कलेक्टिव्ह नाउन होतं, समूहवाचक नाव. ठीक आहे, त्याचबरोबर हर्ड ऑफ कॅटल, जनावरांचा कळप. जनावरांचा कळप केव्हा होतो? खूप सारे जनावर जात असतील, खूप सारे जनावर एका ठिकाणी समूह करून जर थांबले असतील तर त्यांना हर्ड ऑफ कॅटल म्हणतात. त्याचबरोबर हिप ऑफ बुक्स, पुस्तकांचा ढीग लागले, एकच पुस्तक टेबलावर आहे आणि पुस्तकाचा ढीग लागलाय, असं होऊ शकतं का? नाही. म्हणून म्हणू शकतो हिप ऑफ बुक्स हे काय आहे? कलेक्टिव्ह नाउन. इट इज ओनली कलेक्टिव्ह नाउन. अंडरस्टँड? अन आर्मी, एकच सोल्जर रस्त्याने चालले, अबो, इट इज अन आर्मी. नो नो नो, हे होऊ शकत नाही. इट इज इम्पॉसिबल. आता आपण या ठिकाणी फॅमिली म्हटलं. फॅमिली केव्हा होऊ शकते? जेव्हा आंटी असेल, ग्रँडफादर, ग्रँडमदर, पॅरेंट्स, खूप सारे चिल्ड्रन्स मध्ये नीस असतील, तुमचे नेफ्यू असतील कोणाचे, हे सर्व मिळून काय होत असतं? हे सर्व मिळून होत असतं कलेक्टिव्ह नाउन मधील फॅमिली. अंडरस्टँड? आणि आय होप यू कॅन अंडरस्टँड ऑल दीज नाउन्स. कलेक्टिव्ह नाउन बद्दल काही अजून अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आजच्या पुरते एवढेच. बाय.